सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरी ऐकल्याने मनुष्याला जीवनामध्ये मनोवांछित फळ मिळते आणि मनुष्य निष्पाप होतो. तसेच मनुष्याला जीवनामध्ये सगळ्या सुखांचा उपभोग घेता येतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचा पूर्ण लाभ होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि पुढचे सगळे अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3. कर्मयोग. अर्जुन उवाच. जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर्जनार्दन तक्तिं कर्मणी घोरे माम नियोजयासी केशव. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे तुझे मत आहे. तर हे केशवा, घोर कर्माच्या ठिकाणी तू माझी योजना का करीत आहेस? मग ऐका अर्जुन म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कमळापती. नंतर अर्जुनाने म्हटले, हे लक्ष्मीपती देवा, तुम्ही जे भाषण केलेत ते मी चांगले लक्षपूर्वक ऐकले. तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी. हे श्री अनंता, तुझ्या सांगण्याचा जर विचार केला तर ब्राह्मी स्थितीत कर्म आणि करता उरतच नाहीत असे जर तुझे ठाम मत असेल तरी माते केवी हरी मनसी पार्था संग्रामू करी ये लाजसी ना महागोरी कर्मी सुता. तर मग श्रीकृष्णा, अर्जुना, तू युद्ध कर असे मला कसे सांगतोस? या मोठ्या भयंकर क्रूर कर्मात मला ढकलताना तुला संकोच वाटत नाही का? हा गा कर्म तुची अशेष निराकरीसी निःशेष तरी मज करवी हे हिंसक का करविसी तू? आणखी अरे, तू जर सर्व कर्माचा संपूर्णपणे निषेध करतोस तर मग हे अघोर कर्म माझ्याकडून का करवितोस? तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मानू देसी कर्मलेशा आणि ऐसनी हे हिंसा करवीत अहासी. तर हे ऋषिकेशा, याचा विचार तूच करून पहा की तू कर्माला महत्त्व देत नाहीस आणि हा एवढा मोठा संहार माझ्या हातून घडवीत आहेस. व्यामिश्रेणे व वाक्येन बुद्धिं मोहयसी व मे तदेकं वद निश्चित येन श्रेयो हमाम्युपाय. अत्यंत संदिग्ध अस्पष्ट अशा भाषणाने तू माझ्या बुद्धीला भ्रमात पाडल्यासारखे करीत आहेस. त्याकरिता माझे ज्यामध्ये परमहित आहे ते एकच काय ते मला निश्चित सांग. देवा तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे. आता संपले म्हण पा आगवे विवेकाची. देवा, तूच असे असंबंध बोलू लागलास तर मग आमच्यासारख्या अज्ञ जनांनी काय बरे करावे? यापुढे जगातील सारासार विचारांचा साठा संपुष्टात आला असे म्हणावे लागेल. हा गा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंशु तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. अरे, याला जर सदुपदेश म्हणायचा तर मग भ्रांतीत घालणारा उपदेश याहून तो काय वेगळा असणार? आता आमची आत्मबोधाची उत्कट इच्छा चांगलीच पूर्ण झाली. वैद्युपथ्य वारुणी जाये मग जरी आपणची विष सुये तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज. वैद्यपथ्य म्हणजेच रोगाने रोगमुक्त व्हावे याकरिता केलेल्या सूचना सांगून गेला आणि नंतर त्यानेच औषधातून विष दिले तर रोगी कसा जगेल हे मला सांग बरे. जैसे आंधळे सुईजे आवाटा
का माझवन दिजे मरकटा, तैसा उपदेशू हा गोमटा ओढवला आम्हा. किंवा आंधळ्याला मुद्दाम आड वाटेला न्यावे, किंवा माकडाला मादक पदार्थ द्यावा म्हणजेच पाजावा. त्याप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हाला फार चांगल्या रीतीने लाभला आहे. मी आधीची काही ज्ञेने वरी कवळीलो मोहे, येणे कृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ. मला अगोदरच काही समजत नाही, तशात या मोहाने मला घेरले आहे. म्हणून हे कृष्णा, मी तुला सारासार विचारला. तव तुझी एकेकी नवाई, एथ उपदेशा माझी गावाई, तरी अनुसरलिया काही ऐसे कीजे. पण तुझे पाहावे तो एक एक आश्चर्यच. या तुझ्या उपदेशामध्ये सर्वच घोटाळा. तुला शरण आलेल्यांनी तू असे वागावेस काय. आम्ही तनु मनु जीवे, तुझी या बोला ओटंगावे, आणि तुआची ऐसे करावे तरी सरले म्हणे. आम्ही शरीराने मनाने व जीवाभावाने तुझ्या वचनावर विश्वासाने राहावे, आणि तूच असे भलतेच करावेस तर सर्व कारभार आटोपला म्हणावयाचा. आता एसिया परी बोधिसी, तरी निके आम्हा करीसी, एथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. आता याप्रमाणेच जर तू उपदेश करणार असशील तर मग आमचे चांगलेच कल्याण करतोस म्हणायचे. अर्जुन म्हणाला, आता येथे ज्ञान मिळण्याची आशा कशाची. तरी ये जाणीवेचे कीर सरले, परी आणिक एक असे जाहले, जे तिथे हे ढवळले मानस माझे. ज्ञान मिळविण्याची गोष्ट तर खरोखरच संपली, पण यामध्ये आणखी एक असे झाले की पूर्वी माझे स्थिर निश्चित असलेले मन गोंधळून गेले. ते विची कृष्णा हे तुझे चरित्र काही नेनिजे, जरी चित्त पाहासी माझे येणे मिशे. त्याप्रमाणे श्रीकृष्णा, तुझे हे वर्तन काही समजत नाही. कदाचित या निमित्ताने तू माझे मन पाहतोस काय हे मला कळत नाही. ना तरी जकवितू आहासी माते, की तत्वीची कथिले ध्वनिते, हे अवगमिता निरुते जानवेना. अथवा तू मला चकवीत आहेस, किंवा गुढार्थाने महत्त्वाच्या तत्वाचे प्रतिपादन करता आहात, हे विचार करूनही समजत नाही. म्हणून ऐके देवा, हा भावार्थू आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाजी. म्हणून देवा, माझी प्रार्थना ऐक. उपदेशाची ही गूढ भाषा पुरे करा. महाराज, मला तो सारासार विचार माझ्या भाषेत समजेल असा सोपा करून सांगावा. मी अत्यंत जड असे, परी ऐसाही निके परी असे, कृष्णा बोलावे तुआ तैसे एकनिष्ठ. श्रीकृष्णा, मी अतिमंद बुद्धीचा आहे, तेव्हा आता सरळ मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक सांगा. देखे रोगाते जिनावे, औषध तरी देयावे, परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. रोगी रोगमुक्त व्हावा असे मनात असेल तर औषध दिलेच पाहिजे, परंतु ते औषध रुचकर आणि गोड असणे अधिक चांगले. तैसे सकळार्थ भरित, तत्व तरी सांगावे उचित, परी बोधे माझे चित्त जया परी. त्याप्रमाणे सखोल अर्थपूर्ण परिपूर्ण तत्वबोधाचा सिद्धांत तर सांगावा, परंतु मला उमजेल अशा रीतीने सांगावा. देवा तुझ ऐसा निज गुरु, आजी आरती धनी का न करू, येत भीड कवनाची धरू तू मायामुची. देवा, तुझ्यासारखा खऱ्या आत्मबोधाचा उपदेश देणारा मला आज गुरु लाभला आहे. मग आज मी आपल्या आवडीची तृप्ती का करून घेऊ नये. तू आमची आई आहेस, तर मग येथे लाड भीज कोणाची धरायची. हा गा कामधेनुचे दुभते, दैव झाले जरी आपैते,
तरीही कामनेची का तेथे वाणी कीजे. अहो, दैव अनुकूल झाले आणि दुवती कामधेनू जर प्राप्त झाली तर तशा प्रसंगी हवे ते मागण्यास कमी का करावे. जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछते कवन सांकडे. का आपुलेनी सूर वाढे इच्छावे ना. जर चिंतामणी हाती आला तर तेथे इच्छापूर्तीची अडचण कोणती. आपल्या इच्छेनुरूप का मागू नये. देखा अमृत सिंधू ते ठाकावे. मग तहाना जरी फुटावे तरी सायासू का करावे मागील ते. पहा, अमृताच्या सागराजवळ येऊन पोहोचावे आणि तेथे तहानेने तळमळत बसावे. मग अमृत सागराजवळ येण्याचे पूर्वीच श्रम कशाला करावे. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता लक्ष्मीपती. तू दैवे आजी हाती झालासी जरी. ज्याप्रमाणे हे देवा अनेक जन्मात तुझी सेवा केल्यामुळे तू आज सुदैवाने आम्हाला लाभला आहेस. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे असाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वसधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी याळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. हानी ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजय होआवे जी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.